साहेबांनी सांगितलं की परत माणसं पाठवून परत करा म्हणून. त्या बाबतीत कुठेच आम्ही कमी नाही सरकार कुठे पडलेलं. अगदी सगळं मनुष्यबळ वगैरे सगळं आपण पूर्ण ताकद लावलेली तिथे. अधिकारी आहेत, मनुष्यबळ आहेत. शिंदेसाहेब स्वतः तुम्हाला माहिती आहे किती रात्रंदिवस काम करतात. नाही आता तुम्ही पण करा ना, पण हे जे ठरलं त्याच्यावर तुम्ही पण करा, पुढं व्हा, मागं राहू नका. खरंच नका राहू. सरकार पुढेच आहे म्हणूनच इतक्या वेगाने काम चाललंय आणि पहिल्यांदा इतक्या वेगाने काम चाललेलं आहे राज्यामध्ये. शिंदे साहेबाच्या मागे लागून करून घ्या तुम्ही. जोरात चाललंय. जरांगे पाटील साहेब सांगतात ना, त्यातलं जे दिलेलं काम आहे त्यांची जी अपेक्षा आहे की ते सरकारकडे यावं. हा भाऊनी एक शब्द कोणचा महत्वाचा वापरला आहे की ज्या नोंदी मिळाल्या त्याचा परिवाराला खूप फायदा होणार आहे. आता 18 तारखेला मग आपलं जे या लिहिलेलं आहे आपण 18 तारखेला आता उत्तर देणार सीएम. आता 18ला सभेमध्ये उत्तर द्या ना साहेबांचं. 18ला आता या चर्चेला उत्तर दिलं ना साहेब. आता इतके लोक तिथे बोलतायत. रात्री 2-2 वाजेपर्यंत सभागृह चाललेलं फक्त या विषयावर. आपल्या 1-1 वाजेपर्यंत सभागृह चाललं रात्रीच्या. त्यामध्ये उत्तर देणार का सीएम साहेबाच्या विषयावर? सगळ्या गोष्टी समोर दिलंच ना, दिला कळेल. नाही ते तर ठीकच आहे, पण तुम्हाला बी ज्याची चर्चा होती काही मीडियाच्या बांधवातून मिळाली असेल, पण काही मिळाली नसेल लिखित, तर चिवटे साहेबाकडे, मामाकडे, यांच्याकडे सगळ्याकडे ते लिहिलेलं आहे. सगळ्यांकडे थोडं त्याच्यावर जर झालं ना तर हे 18ला खूप सोपं जाईल आणि 24 उजाडणार बी नाही. एकदम ते रीतसर आहे. म्हणजे कायद्यानं केलेलं आहे. आम्हाला नाही कळालं असं ग्राह्य धरू, पण तुम्हीच ते लोक तसे पाठवले होते की त्याच्यापेक्षा राज्यात कुणी मोठं नाही. त्याचा अर्थ असा होता. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत बरं, अभ्यासाच्या बाबतीत तर मग त्याच हिशोबाने मामा घेतलेले आहेत का शब्द, ते त्या शब्दावर करा एवढंच म्हणणं आहे आमचं. काहीच म्हणणं नाही. आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला. बस तेवढीच आमची एवढी इच्छा व्यक्त करा. आल्यासरशी पूर्ण करा. तुम्ही आल्यासरशी तेवढं काम करून जा. दुसरी वेळेस संधी. समाजाला काही घेणं नाही. समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि समाज कुणी दिलं तरी डोक्यावरच घेऊन नाचणार. निधून मागे बी नाचलेला हे शब्द आहे आमचा मराठा समाजाचा तुम्हाला. पण त्या दिवशी जे ठरलं ते लिखित आहे. बस तेवढंच घडून आणा. काही अवघड नाही. ते सोपं आहे आणि तुम्हीच केलंय, आम्ही नाही केला. आमचे काय त्याच्यात असलं तर मग बोला, मग बोला. मग आम्ही आणखी 1 इंच भर मागं सरकू. मामा मान्य आहे का? बरोबर. तर त्या लिहिल्याप्रमाणे काय कमी आहे? आपल्याला काय वाटतं काय कमी नाही? आता तुम्ही त्याच्यावर चर्चाच करा. त्याच्यावरती वेगाने काम करतोय, इतक्या स्पीडने काम चाललंय आणि एकदम खूप पुढे गेलोय आपण. मग आम्ही काय म्हणलो नाहीत ना त्याच्यात. आहे ना, तर थोडा पुढे मागे थोडसा. तुम्ही 24 धरून ठेवले त्यामुळे थोडं मागे पुढे होईल ना. आम्ही उद्या चर्चा करतो. आमचे तेच म्हणणं आहे की एकदम असं आम्ही उद्या चर्चा करतो. शेवटी आमचा काही प्रामाणिकपणा दिसत नाही तुम्हाला सरकारचा की दुसरा चाललेला आहे. आम्ही उद्या चर्चा आमचा वेळ काढूपणा चाललाय असं तर नाही. नाही बघा, मी तर हा म्हणलो असतो डायरेक्ट. मी जे बोलाय ते केशबद्दल बोललो. मी कुठं नुसतं आकाशच व्यक्त करायचं याच्यात नाही बहुमुडत आम्ही सुद्धा कुठंतरी. हा बघ, आम्ही तुमच्याशी भांडतो म्हणजे काय देणार आहे तुम्ही, तुम्हाला भांडल्याशिवाय समाजाला मिळणार म्हणून भांडतो. नाही त्याचं काय शत्रुत्व नाही आमचं कोणाशी. आणि सरकारलाच नाही भांडलं ते मिळून कसं काय? फक्त सरकार जास्त आम्हाला गुतवायला लागले की त्याच्यात तेवढं नाही गुतवलं म्हणजे बरोबर होईल. तुम्ही मुख्य विषयाकडे लक्ष द्या. आपला मुख्य मागणीकडे लक्ष द्या तुम्ही. आता आपल्याला कसं त्यात आम्ही सांगितलं त्याच्या समाधानीचे खऱ्यानं खूप नोंदी सापडल्या. त्यात काही अडचण नाही. फक्त आपण लिखित ठरल्याप्रमाणे जर झालं आणि तुम्ही म्हणतात त्याबद्दल आम्ही उद्या चर्चा करतो. आता आल्यावरच असे मार्ग निघतील ना. नाही आले म्हणून काय वाटतं की चला आपल्याला 100% दगा फटकावणारे आपल्या याच्यावर आपण बरोबर ठाम राहूया. बैठकीत हेच बोलणार आपण. त्यांचं म्हणायचं लिहिलेलं ते करा. दुसरं काय बैठक तुम्हीच केलंय भाऊ, आम्ही नाही केलं. याच्यात सगळं आहे. याच्यात सगळं आहे. मी ते सगळं आहे त्याला वाचायला वेळ लागेल. मी वाचेल ना. मी 100% आज रात्रीच वाचणार याला पूर्ण बघून घ्या. पूर्ण वाचेल. कारण मला उद्या समय येते. उद्या बैठकीत काम आली. उद्या राज्याची बैठक ठराविक लोकांचीच बोलवलेली आम्ही, परंतु ते गरजेचं होतं म्हणून बोलवली. आम्ही सरकारचा शब्द मामा मोरड्याला नाही. मोरड्याला जेवढा वेळ मागन तेवढा आम्ही देत राहिलो. हा ताणीला मात्र हे मान्य केलं ना. मग ताणल्याशिवाय ते वेळ तिथपर्यंत येत नाही. पण नाही ऐकलं असं नाही केलं. आणि हट्ट हे समाजाच्या लेकरासाठी. हट्ट आहे म्हणजे काय आमचा असा बी नाही की सरकारला विठीस धरण्यासाठी. आज जर तेच हट्ट धरला नसता 54 लाख नोंदी समाजाला मिळाल्याच नसत्या. तेच हट्ट नसता धरला आज त्या लोकांना मिळाल्या नसतं. आज कोणाच्या तरी लेकराच्या घरात आयुष्याची भाकर गेली त्या आरक्षणामुळे. आरक्षणाचा भाग भाकरी द्यायचा भाग वेगळा आहे नंतरचा. म्हणजे आता
तो अजून चर्चेचा विषय होऊ शकतो. जाऊ दे, आपल्या त्याच्याकडे पण आपल्याला आरक्षण पाहिजे एवढं नक्की आहे. नाही नाही, ते तर सरकार देणार आहे ना, आम्ही घेणार आहे, आम्ही पण घेणार आम्ही आहे. दिलंही होतं आधी, पण आता ते आता मी सांगतो आपल्याला राजकारणाचं बोलायचं नाही. ते दिलेलं होतं सुप्रीम कोर्टात, थोडंसं आपण जोर लावला तर ते होऊन गेलं, कमी पडलं, पण ठीक आहे. पण आता योग म्हणत होतो खराब होता की त्यावेळेला ते टिकलं नाही, तुमचंही नामचं आहे. पण आता पुन्हा क्युरेटिव्हच्या माध्यमातून आपण तीच आपण मूव पुढे दिलेली आहे. तर तुम्ही बघताय त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे, एक विंडो खुली आहे, त्या ऐकतीलच. आणि मी तुम्हाला सांगितलं बाकी गोष्टी काही बोलत नाही, बाकी गोष्टी काही मी इथे बोलू शकत नाही, पण ठीक आहे ना, मार्ग निघणार आहे 100%. वाटत नाही तिथपर्यंत जायची गरज पडेल, क्युरिटी पर्यंत इथेच होईल. फक्त दोन्ही ऑप्शन सांगितले मी तुम्हाला. एक कागदावर चाललं तर मागासवर्गीय काही आहे, गरज आपल्याला नाही. विधानसभेचं स्पेशल सत्र घेऊन आपण 2 दिवसात मंजूर करणार आहोत. मागासवर्गीय